अफान स्ट्राईकला आहे तो ऋषी, नॉन स्ट्राईकला असेल तो अभिनव. सिद इन द सिद. तर होते सामन्याला सुरुवात. स्ट्राईकला आहे तो ऋषी, नॉन स्ट्राईकला आहे तो अभिनव. गोलंदाजी मार्क करते अफान. काहीसं 10-12 पावलाचं रनअप अफानचं निघालंय ऋषीच्या दिशेने. पहिलाच बॉल सोडण्यात आहे. झेल होतो का आणि अप्रतिम दर्जाचा झेल या ठिकाणी हाताळला गेलाय तो इजाज शेख यांच्या चिरंजीवांकडून. आणि पहिलाच मोठा धक्का, मोठा हादरा लागतोय ते ऋषीच्या माध्यमातून. ऋषीला परतावं लागेल. अप्रतिम दर्जाचा झेल या ठिकाणी पाहाल इजाज शेख यांचे चिरंजीव. चांगल्या प्रकारचा झेल या ठिकाणी आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता. एक मोठा खेळाडू स्वस्त्यात बाद केलाय तो अफान याने आणि चांगल्या प्रकारचा झेल. अरहान इजाज शेख यांच्याकडून चांगल्या प्रकारचा झेल या ठिकाणी घेतला गेला. आपल्या संघाला 100% द्यायचं कसं हे नक्कीच ज्युनियर इजाज शेख कडून शिकलं पाहिजे. एक चांगला मोठा धक्का, चांगला फटका खेळला होता या ऋषीच्या माध्यमातून, परंतु तेवढाच चांगला झेल या ठिकाणी पाहिला. तर पाहूया आता तर ऋषीला स्वतःचं खातं न खोलता बाहेर पाठवलं ते लिगल संघाने आणि त्याच्या जागा येण्यासाठी आलाय तो सुजित. पाहूया अफानचा पुढील बॉल असेल तो सुजित साठी. पंचांना पार केले, बॉल सोडलाय आणि चांगली डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते. बॅटचा बॉलचा काही संबंध होत नाहीये. नक्कीच चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन केलं जाते ॲडव्होकेट धीरज यांच्या माध्यमातून. लिगल संघ गेल्या वर्षी या संघाला उत्कृष्ट संघ म्हणून आपल्या संपूर्ण असोसिएशनकडून त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि हा काहीसा दिशा भरकटलेला बॉल असेल तो अफानचा. एक धाव नक्कीच घेतली जाईल आणि या संघाची धावसंख्या एकेरीने सध्या ओपन केली. लिगल संघाकडे चांगल्या प्रकारचे खेळी, चांगल्या प्रकारचे खेळाडू शांत आणि संयमी, कोणत्याही प्रकारची गडबड, कोणत्याही प्रकारचा गोंधळ न करता एक संयमी खेळी या ठिकाणी नक्की लिगल कडून पाहिली जाते. तर पुढील बॉल असेल आणि हा चांगला बॉल या ठिकाणी अफानचा. बॅटचा बॉलचा संबंध नाही, बॉलचा निर्धाव, बॉलचा आहे डॉट. पाहूया पुढील बॉल असेल तो अफान टू सुजित आणि हा एक मोठा फटका स्क्वेअरच्या दिशेने. बॉल दिलाय भिरकावून, बॉल चाललाय सीमा पार, लांब लांब लांब. सुजितचा ब्रँडेड षटकार. सुरुवातीचे काहीशी मिनिटंही समजून घेण्यात केली, परंतु खेळी संभाळल्यानंतर थोडा पुढे सरकला आणि बॉलला दिलाय भिरकावून. नक्की या 6 धावांनी धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 7. पुन्हा डॉट बॉल चालला. डॉट बॉलची धावसंख्या 5 बॉल आणि 7 धावा. चांगले षटक हाताळले गेले ते अफानच्या माध्यमातून. शेवटचा बॉल असेल तो आणि हा चांगला एक मोठा फटका. पाहूया या ठिकाणी आणि या ठिकाणी झेल होतोय ड्रॉप आणि बॉल चालाय सीमा पार. काहीसं किरण घाडगे याचं गचा क्षेत्ररक्षण आणि बॉल हाताला लागून सीमा पार गेलाय. नक्कीच 6 धावेने धावसंख्येमध्ये धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या झाले ते 13.
आणि आता पाहतोय तो आपण ज्युनियर इजाज शेख अर्थात अरहान इजाज शेख गोलंदाजी मार्कवरती आला आहे. संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळेल तो अरहान इजाज शेख यांचे सुपुत्र लीगल संघाचे प्रमुख इजाज शेख यांचे सुपुत्र गोलंदाजी मार्कवरती आहे. काहीसा डावखुरा गोलंदाज एक युवा टॅलेंट यंगस्टार हा देखील कदाचित अंडर 16 असेल असा अंदाज आहे. नक्कीच आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून नवीन नवीन खेळाडू नवीन नवीन युवा खेळाडू या ठिकाणी घडवले जातात आणि त्यांना संधी देणे हे प्रत्येक संघ नायकाचे आणि संघ मालकाचं काम असतं. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी हाताळेल. स्ट्राईकला येतो अभिनव आणि हा चांगला बॉल परंतु काहीशी दिशा भरकटली होती. वाईड बॉलचा इशारा पंच सिद्धी यांचा. पाहूया पुढील बॉल. अभिनवकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे परंतु बॅटच्या माध्यमातून फक्त दिशा दिली आणि बॉल चाललाय सीमा पार. अभिनवचा पहिला चौकार. ठेवा बऱ्याचशा लोकांनी आज उपवास सोडलेत. नक्कीच आज संडे स्पेशल असेल सगळ्यांसाठी. गणेश खडके यांच्या देखील आज घरी मटण आहे असं सांगतायत. नक्कीच सगळ्यांनी मटणाचा लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच गणेश खडके यांना संपर्क करा. तर पाहूया काहीसा क्षेत्ररक्षण बदल केला जातोय. काहीसा आखूडचा चेंडू होता आणि त्याला दिशा दिली होती अभिनवने आणि त्यावर चौकार आला होता. त्यामुळे नक्कीच काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो इजाज शेख यांच्या माध्यमातून. बघूया ही स्पर्धा कैलास स्वर्गीय प्राच्य स्मृती चषक 2025 जवळपास आणि हा चांगला एक फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर ज्या प्रकारे दिशा दिली होती त्याच प्रकारे दुसऱ्या बॉलवर देखील दिशा दिली. चपळीने 2 धावा पूर्ण. दुहेरी धावसंख्या पुढे सरकेल. आज बरेचसे लीगल संघाचे खेळाडू या ठिकाणी आपल्याला दिसत नाही परंतु नक्कीच बॅकअप खेळाडू म्हणून किरण घाडगे आणि हा चांगला एक मोठा फटका आणि हा चांगली उत्कृष्ट प्रकारे क्षेत्ररक्षण केलं जात आहे ते लीगल संघाच्या खेळाडूकडून. नक्कीच एक धाव पूर्ण. पुन्हा स्ट्राईक आलाय तो सुजितने याआधी एक चांगला फटका मोठा फटका घेतला होता त्यामध्ये एक षटकार आला होता. पाहूया आपल्याचा पुढील बॉल असेल काहीसा आणि शॉर्टवरचा बॉल परंतु तेवढाच चांगल्या प्रकारचा फटका आणि बॉल चाललाय सीमा पार. 1 बाउन्स चौकार. आमचे मित्र नंदू गुरव या ठिकाणी आलेले आहेत. नक्कीच गावी कधी जाणार असा प्रश्नचिन्ह परंतु काय गणपती उत्सव आहे. कोकणात मोठ्या प्रकारे गणपती उत्सव साजरा केला जातो. बरेचसे खेळाडू गणेश उत्सवामध्ये गावी जातात त्यामुळे काहीसा 10 दिवसाचा गॅप या ठिकाणी पडला जातो तो आपल्या क्रिकेटला. परंतु नक्कीच 10 दिवसानंतर अनंत चतुर्थीच्या नंतर पुन्हा स्पर्धा कोण आयोजित करेल. रायझिंग स्टार संघ करेल का असा प्रश्न आहे. नक्की दीपक शिंदे शेरी प्रयत्न करतील. आतापर्यंत जवळपास 4 बॉल हाताळलेत व त्यामध्ये धावा चांगल्या प्रकारचे 12 धावा दिल्या आहेत. पाहूया सुजितचा पुढील बॉल आणि हा भिरकावण्याचा प्रयत्न होता परंतु नक्कीच डॉट बॉलचे होते सांगता. काहीसं वडिलांकडून मुलाला काहीसं गायडन्स केलं जातं सातत्याने कशा प्रकारची गोलंदाजी पाहिजे परंतु पाहूया बाप बेटा एकत्र खेळतो चांगले. बघा गायडन्सचा पुरेपूर फायदा घेतलाय मुलाने आणि डॉट बॉलवरती ओव्हरची होती सांगता. 2 ओव्हरच्या अखेर धावसंख्या झाली ती 25. धावसंख्या झाली ती 25.
धावसंख्या झाली ती 25. 1 बाद 25. तर या ठिकाणी आपण पाहतो तर चित्र षटक हाताळेल ते राहुल मगर. स्ट्राईकला आहे तो अभिनव. पाहूया राहुलचा पहिलाच बॉल आणि हा चांगला पुल करायचा प्रयत्न, परंतु नक्कीच चिखलाच्या माध्यमातून बॉल अडकला गेलाय. एक धाव चपा नाही पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण. यापुढे होणारा सामना असेल तो विघ्नहर्ता विपक्ष रायझिंग. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्ससाठी नाणेफेकीसाठी यायचंय. राहुलचा पुढील बॉल आणि हा चांगला एक मोठा फटका आणि बॉल चालाय वन बाउंड सीमा पार. खणखणीत असा अभिनवचा ब्रँडेड प्राची स्मृती चषक चौकार. तर चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी पाहायला जातोय. तो काळबळीचा वॉरियर संघाकडून सलामीर जोडीला आल्या ऋषी स्वतःच बाद झाला, परंतु त्यानंतर आलेला सुजित आणि अभिनव या जोडीने संपूर्ण संघाला चांगल्या प्रकारचा योगदान आणि चांगल्या प्रकारची खेळी करून दिले. चांगल्या प्रकारे धावसंख्या उभा करून देतो तो अभिनव आणि सुजित. धावसंख्या झाली ती 35. ही तिसरी ओव्हर चालू आहे. चिन्मय साळुंके हे तिसरं षटक चालू आहे. चौथ्या षटकच्या अखेरीस आपलं नाणेफेक केली जाईल, त्यामुळे विघ्नहर्ता संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचं आहे. तर राहुल टू अभिनव. पाहूया पुन्हा काहीसा आखूडचा चेंडू. बॅक टू बॅक सेम लेनला बॉल टाकलाय. नक्कीच चिखलाच्या माध्यमातून बॉल अडकला गेलाय, नाहीतर हॅट्रिक झाली असेल चौकाराची. नक्कीच एकेरी धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 37. अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत ते राहुल मगर याचे. पाहूया आणि हा एक मोठा फटका सजवला येतो आणि बॉल चालाय सीमा पार. खणखणीत असा अभिनवचा येतोय लांब 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 षटकार. षटकार धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 43. तर पाहूया गायडन्स केला जातो इजाज शेख यांच्या माध्यमातून. गोलंदाजीची डिलिव्हरी कशा प्रकारची असावी याच्यासाठी मार्गदर्शन केलं जात आहे. पाहूया राहुल त्या प्रकारे करेल का, कारण की एक आक्रमक फलंदाज स्ट्राईकला आहे आणि काहीसा स्लोवर चेंडू. बॅटचा बॉलचा काही संबंध होत नाही, डॉट बॉलने होते सांगता. 3 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 43. सुजित भाऊजा 18 धावा जर मारल्या तर तुम्ही हाय स्कोर मध्ये जाणार. राहुल बॉलर नेम. बॉलरचं नाव सांगायचंय. आर्या. आर्या आर्या. तर अंतिम निर्णायक षटक हाणामारीचा षटक हाताळेल तो आर्या. पाहूया या शेवटच्या षटकावरती किती धावा येतील, कारण की जर का 61 क्रॉस झाल्या तर तुमच्यासाठी गिफ्ट असेल.
तर पाहूया कायसी आणि हा गुगली गोलंदाज या ठिकाणी पाहतोय, परंतु पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय आणि या एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 44. पाहूया एजाज शेखच्या डोक्यावर बॉल, तर रेड डेव्हिलची कॅप आहे. कृष्णा मिश्रा याच्या माध्यमातून या रेड डेव्हिलच्या कॅप पुरवल्या जातात. जर का तुम्हाला कॅप पाहिजे असेल तर 450 रुपये कृष्णा मिश्रा याला पाठवायचे. तुम्हाला चांगली ब्रँडेड कॅप रेड डेव्हिलची मिळून जाईल. पाहूया शेवटचं अंतिम षटक असेल या इनिंग मधलं, कशा प्रकारचे हाताळेल आर्या. काहीशी गुगली गोलंदाजी आणि हा काहीसा लांबवरती बॉल आदळला गेलाय, परंतु नक्कीच पाहूया या ठिकाणी रनआउटचा चान्स होता तो देखील मिस झालाय. आणि जेडी या ठिकाणी पाहतोय फिल्डिंग मार्कवरती आहे. नक्कीच आताच्या टोटल तब्बल 3 धावा असतील. 3 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. रविराज भगत खूप खुश होत आहेत. जर का 60 धावा क्रॉस झाल्या तर नक्कीच या संघाला देखील एक सरप्राईज गिफ्ट असेल. जोर जोरात टाळ्या ठोकतात ते प्रमुख आयोजक रविराज भगत. तर पाहूया काय आणि हा काहीसा दिशाहीन दिशा भरकट चेंडू असेल का. नक्कीच पंचांचा वाईड बॉलचा इशारा. आर्याला काही लेन मिळत नाहीये. बॅक टू बॅक वाईड आणि गोलंदाजाला थांबवलं जात आहे, कारण की या पिचचा काहीचा अनुभव नसल्यामुळे कदाचित अनपेक्षित अशी गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. परंतु पंचांकडून टीम कॅप्टनकडून काहीसा बदल करण्यात येतोय. धावसंख्या झाली ती 48. परंतु नक्कीच तर पाहूया काहीसं मीटिंग घेतली जाईल. कोण गोलंदाजी करेल याचा आढावा घेतला जातोय संपूर्ण संघाने. आणि पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती येतात स्वतः संघनायक एजाज शेख. एक त्यांच्या सुपुत्राने गोलंदाजी एक बॉलिंग टाकली होती, तर दुसरी स्वतः हाताळतील. खूप दिवसानंतर एजाज शेख यांना गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. पाहूया 6 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील एजाज शेख यांच्याद्वारे. स्ट्राईकला येतो सुजित, नॉन स्ट्राईकला तो अभिनव स्वतः वैयक्तिक आतापर्यंत 25 धावांवरती खेळतोय. सुजित 16 धावांवरती खेळतो. अभिनव 25 धावांवरती खेळतोय. चांगल्या प्रकारचे धावसंख्या उभी झाली ती 48. पाहूया पहिलाच बॉल आणि हा चांगला पहिला लॉंग ऑनच्या दिशेला बॉल दिला भिरकावून. आणि किरण घाडगे आल्या चांगल्या प्रकारचा एक मोठा खेळाडू बाद केला. चांगल्या प्रकारे जो पहिला झेल किरणने ड्रॉप केला होता तो झेल घेऊन स्वतःला भरून दिलंय. आउट झालाय. तर आता सुजितचा जागा घेण्यासाठी चाललाय तो अभिनवचा भाव अमित. आज अमित काहीसं कन्फ्युजन आहे. दोघे अमित आणि सुमित यांच्यामध्ये जुडवा आहेत आणि या टीम मध्ये तुडवा आहेत. आपले तिघे बंधू या संपूर्ण टीम मध्ये खेळले जातात. चांगल्या प्रकारचे एक संघ त्यांनी उभा केला यावर्षी. काळभैरव वॉरियर संपूर्ण मित्रांना घेऊन एकत्रित करून, कारण की टीम बांधणे खूप मोठं काम असतं. सहजासहजी कुणाला जमत नाही. रविराज भगत यांनी देखील आज एक नवीन टीम बांधली होती. तर पाहूया एजाज शेख यांचा पुढील बॉल आणि हा आला अमितच्या बॅट मधून येतो एक ब्रँडेड लांब खणखणीत षटकार. भावाला मिटिंग मारले आणि धावसंख्या पुढे सारखे. धावसंख्या झाली ती 54. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया एजाज शेख आणि हा चांगला काहीसा फसवा चेंडू. बॉल चाललाय निर्धाव. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. तर पाहूया
इजाज शेख 2 आणि हा पुन्हा एक लांब 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 ब्रँडेड अमित शाह येतोय दुसरा षटकार. झाल्या झाल्या इथं 60 होत्या 120 ला इथं लिहिलं मी. इथं 128. चांगल्या प्रकारचे हजेरी घेतली गेली ते अमितच्या माध्यमातून इजाज शेख यांची. दुसरा षटकार आणि पुढील एक तिसरा षटकार येतो का, परंतु तिसरा देखील षटकार आलाय. बॉल चालाय लांब 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 सीमा पार खणखणीत असा अमित शाह ब्रँडेड षटकार. चांगल्या प्रकारे समाचार या ठिकाणी घेतला गेलाय. धावसंख्या झाल्या ती 66. आज चान्स मिळाला अमितला आणि चान्सचा पुरेपूर फायदा घेतला होता. आणि हा पुन्हा एक चांगला खोलवरचा बॉल, याची खूप वेळापूर्वी जरूरत होती परंतु जरूरत पूर्ण झाली नाही. परंतु नक्कीच या ठिकाणी जवळच्या चेंडूवरती 2 धावा चपळाईने पूर्ण. आणि पाहूया नक्कीच रनआउट होतोय आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ते 68 आणि जिंकण्यासाठी 69 धावांचा आव्हान असेल ते लिगल संघाला. विघ्नहर्ता आणि डिंगडॉंग या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचे. तर डिंगडॉंग संघाचे संघनायक संदीप घोडके या ठिकाणी आलेले आहेत. विघ्नहर्ताचा संघनायक संपूर्ण टीम घेऊन कुठे गायब झालेत अण्णा? ओके, ऑन द वे आहेत. एक मोठी चांगली धावसंख्या उभी करून दिली ती अभिनव आणि अमित याने. दोन्ही बंधूंनी चांगल्या प्रकारची खेळी त्याला साथ दिली होती आणि सुजितने या तिघांच्या बॅटमधून चांगली फटके या ठिकाणी पाहायला मिळाले आणि त्या तिघांच्या जोडीने धावसंख्या नेऊन ठेवली ती तब्बल 68. जिंकण्यासाठी 4 ओव्हरमध्ये 69 धावांचा आवश्यकता असेल ती लिगल संघाला. तर लिगलची सलामीर चोटी चालली मैदानामध्ये. राहुल आणि अफान. बघूया अफानला कॉल देतात संदीप घोडके. अफान जरा हान असे मोठमोठे फटके अपेक्षित असेल अफानकडून आणि त्याला साथ देईल तो जर्सी नंबर 31 राहुल. नक्कीच धावसंख्या एक मोठी उभी केलेली आहे ती काळभैरव वॉरियर संघाने. आणि हे 68 धावांचं लक्ष, टोटल 69 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार पाडेल हा संघ पाहूया. येणारा वेळ, येणारे 4 ओव्हर सांगून जातील.
तर यापुढील होणार सामना असेल तो विघ्नहर्ता 11 विपक्ष डिंगडॉंग संघ. डिंगडॉंग संघाचा संघनायक या ठिकाणी व्यासपीठावरती आलेला आहे. विघ्नहर्ता संघाचा संघनायक जर का पुढील 5 मिनिटांमध्ये आला नाही, ही ओव्हर संपण्याच्या आधी आला नाही, तर नक्कीच तुम्हाला 5 धावांच्या पॅनल्टीला सामोरं जावे लागेल, असे प्रमुख आयोजक आदरणीय रविराज भगत यांच्या माध्यमातून सूचना आलेल्या आहेत. तर ही रविराज भगत यांच्या माध्यमातून सूचना येते की शिस्त पाळा. असं खेळा पण शिस्त पाळा, आमचे जेडी सर सांगतायत. तर सुमित गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिले षटक हाणता येईल तो सुमित. या संपूर्ण संघामध्ये तब्बल 3 भाव एकाच संघातून खेळतात. घरची टीम बोलू शकता, परंतु चांगल्या प्रकारचे आपले मित्र एकत्रित करून संघाची बांधणी केली या अभिनव, सुमित आणि अमित या बंधूंनी. तर पाहूया मच्छा काहीतरी शोधतोय. तर सुमितचा पहिला बॉल ऑफांसाठी आणि हा काही शॉर्ट ऑफ चेंडू बॉल होता, परंतु नक्कीच बॅट टाकली आणि बॉल हितेच पर्यंत पोहोचलाय. त्यामध्ये चप्पईने 1 धाव पूर्ण आणि एकेरी धावानं अफाने स्वतःच आणि आपल्या संघाचं खातं खोललंय. आणि येणारे 17 चेंडू आणि 68 धावांचा खेळ शिल्लक आहे. सॉरी 23. नक्की शेरी सरांचं लक्ष आहे की नाही ते पाहत होतो. सुमीचा पुढील चेंडू असेल राहुलसाठी आणि हा चांगला बॉल नक्कीच कडा घेतले आणि बाद होतोय तो शून्यामध्ये. स्वतःचं खातं न खोलता राहुल, आणि एक राहुल बाद आणि दुसरा राहुल त्याची जागा घेतोय. राहुल मगर, देखते मगर कैसा खेलता है राहुल मगर. तर यापुढील होणारा सामना असेल तो डिंगडॉंग विपक्ष विघ्नहर्ता. दोन्ही संघाचे संघनायक लवकर लवकर सागर पाटील आपल्या संघनायकाला बोलून घ्या. या नाणेफेकीसाठी यायचंय, अन्यथा 5 धावांची पेनल्टी असेल. नितीन पवार सर यांना विनंती करण्यात येते की नाणेफेक करायची आहे ती डिंगडॉंग संघ, आणि हा सामना होणार तो 3 ओव्हरचा असेल, याची देखील दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची. संदीप घोडके आहेत. संदीप घोडके सर या नाणेफेक घेऊ. तर पाहूया कायसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. राहुल मगर एक मोठं नाव लिगल संघामधलं, एकदम स्टायलिश खेळाडू. दुसरा राहुल आला, एक राहुल बाद तर दुसरा राहुल इन, आणि हा एक चांगला फटका गल्लीच्या दिशेने बॉल गेला. नक्कीच तिथे क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव चपळाईने पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न, परंतु काहीसा थ्रो यष्टीरक्षकापर्यंत पोहोचू शकला नाही, परंतु प्रयत्न चांगले केले. दुहेरी धावसंख्या पुढे सरकेल. आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहताय नितीन पवार यांच्या माध्यमातून नाणेफेक केली जाते. 3 ओव्हरचा सामना असेल. पाहूया कोण मागतोय टॉच आणि कोण जिंकतोय टॉच. हा चला, तर डिंगडॉंग संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकलाय. लवकरच या इनिंगच्या आधी आपण निर्णय करायची अपेक्षा असेल. तर वळीव सामन्याकडे धावसंख्या झाली ती मात्र 3. 4 बॉल 3 धावा, 1 विकेट. सुमीचा पुढील बॉल आणि हा काहीसा शॉर्ट ऑफ बॉल, परंतु बॅटचा बॉलचा काही संबंध होत नाहीये. बॉल आला कधी, बॉल निघून गेला कधी, राहुल मगरला काहीच कळलं नाही. धावसंख्या झाली ती 4. 1 ओव्हरच्या अखेर धावसंख्या झाली ती 4.
ना. अरे तुला व्हेज पाहिजे की नॉन व्हेज? व्हेज. ओके व्हेज दे. बिर्याणी झाली. ओके. गोलंदाजी मार्गावरती आला तो ऋषी टू अफरान. पाहूया एक स्लोअर बॉल. बॅटचा बॉलचा संबंध नक्कीच पायाचा संबंध आलाय. बॉल चालाय डॉट. ओ रवी भाऊ पेन घेतात आहे. पहिलाच बॉल ऋषीचा येतोय तो डॉट. पाहूया पुढील अंतिम 5 चेंडू असेल तर ऋषी कशा प्रकारे हाताळेल. समोर आहे तो अफान आणि हा एक मोठा फटका खेळा, परंतु लॉंग ऑफ किरण घाडके या ठिकाणी तैनात, परंतु नक्कीच चांगला प्रयत्न केला होता आणि एक धाव पूर्ण. प्रत्येक संघाचा विचार केलात कामोटे क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळणारे जेवढे संघ आहे प्रत्येक संघाकडे 20 पेक्षा जास्त खेळाडू आहेत, परंतु प्रत्येक संघाकडे शॉर्टेज प्लेअर मॅच होईल का असा हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. यापुढे होणारे जे सेकंड राऊंड आहेत त्यामध्ये ज्याचा स्कोर हायेस्ट असेल, मोरिया 11, रायझिंग स्टार, डिंगडॉंग आणि विघ्नहर्ता यांच्यामध्ये ज्यांचा स्कोर हायेस्ट असेल त्या संघाला नक्कीच बाय देण्यात येईल अशा आयोजकांच्या माध्यमातून सूचना देण्यात येत आहे. तर प्रत्येक संघाच्या संघनायकाने अफरान देखील होते स्वस्त्यामध्ये बाद. आपल्या संघाला काहीच योगदान न देता 4 बॉल आणि 2 धावांवरती स्वस्त्यात बाद होतोय व त्याची जागा घेण्यासाठी चालले ते मैदानामध्ये इजाज शेख. इजाज शेख पाहूया आपल्या संघाला कशा प्रकारे सावरतील आणि हा वा आल्या आल्या फक्त बॉलला दिशा दिली आणि बॉलला पाठवले सीमा पार. 1 बाउन्स खणखणीत असा इजाज शेखचा चौकार. नक्कीच चौक्यानंतर धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्याचं रूपांतर झालं तर दुहेरीमध्ये. धावसंख्या झाली ती 10. पाहूया पुढील चेंडू आणि हा तोंडाला बॉल लागलाय. काहीसा रिव्हर्स स्लिप खेळायचा स्क्वेअरला खेळायचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसलाय. बॉलचा स्लोअर असल्यामुळे संबंध कमी आलाय. तर 2 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाल्या ती 10 आणि पुढील षटक हाताळेल तो हितेश. राहुल मगर स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईक इजाज शेख. हितेशचा पहिला चेंडू राहुल मगरसाठी आणि हा पॉईंटच्या ते ठोकायचा प्रयत्न होता, परंतु बॅटचे खालची कडा घेतले. नक्कीच एक धाव घेतली जाईल. एकेरी धावसंख्या हलकीशी पुढे सरकेल. ओके आणि दर्जेदार फटका या ठिकाणी पाहायला मिळाला तो इजाज शेख यांच्या बॅट मधून आल्या आल्या पहिल्याच बॉल टोकला चौकार. त्यानंतर आला तो डॉट व त्यानंतर आला एक मोठा षटकार.
षटकार धावसंख्या नक्कीच पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 17. अपेक्षित होती ज्या शेख जर का ओपनिंग करण्यात आले असते. वाह पाहू दुसरा एक चांगला एक दर्जेदार खणखणीत असा चौकार. दर्जेदार फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते तिच्या शेख यांची. आतापर्यंत फक्त 4 बॉल खेळत आणि त्यामध्ये 14 धावा घेतल्या त्या इजे शेख यांची दर्जेदार फलंदाजी. ओपनिंगला का गेले नाही हा मोठा प्रश्न असेल नक्कीच. इथेचा पुढील बॉल इजा शेख यांसाठी आणि हा चांगला कमबॅक केले पाहूया. यशरेषावरून चांगली अपील केली जाते परंतु बॅटचा बॉलचा संबंध झाला नाहीये. पंच जय पाटील सर यांनी अपील फेटाळली आहे परंतु बॉल नक्कीच डॉट चाललाय. धावसंख्या स्थिर धावसंख्या झाली ती 21 आणि हा पुंडचा बॉल होता. फुल टॉच बॉल चाललाय सीमा पार. चांगला समाचार घेतला या ठिकाणी हितेशचा. पंचांचा पाहूया रिव्ह्यू घेतलाय. ओके फेअर डिलिव्हरी आहे. डाऊन बॉल आहे. धावसंख्या झाली ती 25. तर नवीन गोलंदाज आलेला आहे पाहूया. युवा खेळाडू आहे हा देखील अंडर 18 खेळाडू दिसतोय. श्रेयश जर्सी नंबर 25 श्रेयश. सगळं यंग टॅलेंट या काळभैर वॉरियर मध्ये आपण पाहतोय. आणि हा फुलटॉच चेंडू चांगल्या प्रकारे भिरकावून दिलाय आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. आणि या षटकारावरती आता तब्बल 7 धावा. 6-37. 6 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच गुड डिसिजन. जर का पहिल्याच बॉल जर नो आला होता परंतु ओव्हर चेंज केला असता तर नक्कीच गोलंदाजावरती नक्कीच दडपण आलं असतं. परंतु नक्कीच याला ओव्हर कंटिन्यू त्याचा कॉन्फिडन्स वाढवला. त्याबद्दल संपूर्ण संघाचं मनपूर्वक अभिनंदन असेल. लॉंग ऑफ दिशेला नक्कीच बॉल गेला. 1 धाव नक्कीच घेतली जाईल. एकीने धावसंख्येमध्ये भर पडेल. वेळ घालू नका पटापट चालू करा. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. ओके ओके 6 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता कारण की नो बॉल वरती फिल्डिंग चेंज झाली होती त्यामुळे पंचांनी नक्कीच दंडात्मक सॉरी ओके सर्कलमध्ये 2 पेर आत पाहिजे होते नव्हते त्यामुळे नक्कीच चांगला
लागेल या युवा खेळाडूला. आणि हा इजाज शेखचा येतो एक मोठा लांब 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 खणखणीत असा षटकार आणि आपल्या संघाचे नक्कीच अर्धशतक पूर्ण करून दिले ते इजाज शेख याने. आणि धाव संघाचा हाफ शतक जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जिंकण्यासाठी एक चेंडू आणि 18-19 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच जर का इजाज शेख पहिले उतरले असे तर समीकरण काहीसं वेगळं ठरलं असतं. आणि या शेवटच्या चेंडूवरती देखील चौकार. धावसंख्या झाली ती 54 मात्र आणि मात्र 55. 15 धावांनी पराभव झाल्यापर्यंत चांगला खेळ